Okay, friends, today we discuss in the topic some basic concepts of a chemistry. The next article is nothing but the laws of chemical combination. Okay, आता आपल्या सिलेबसला लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन म्हणजे नेमकं काय तर when you can carried out any chemical reaction at that time that chemical reaction which can be follows which law. Okay, there are the different laws. Which are that one? Number first one is the law of conservation of a mass. Second one, law of definite proportion. Third one, law of multiple proportion. Fourth one, Gay-Lussac's law of combining volumes. And last one is the Avogadro's law. Okay, माझ्या माहितीप्रमाणे 10th मध्ये तुम्हाला लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास, लॉ ऑफ डेफिनाइट प्रोपोर्शन, लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन हे झालेले आहेत. तरी पण आपण 11वीच्या दृष्टीने आणि थोडंसं त्याच्याशीच रिलेटेड सीईटीला कसा प्रश्न येईल ते आपल्याला क्लिअर करायचं आहे. ओके, सो व्हेन यू कॅन कन्सिडर हिअर सीन द नंबर नेक्स्ट आर्टिकल दॅट इज द लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन. फर्स्ट यू कॅन डिस्कस अबाउट द फर्स्ट लॉ अँड इट इज नथिंग बट द लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अ मास. कॉन्झर्वेशन जसं आपण लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी म्हणतो, लक्षात घ्या. ओके, तिथं तुम्ही काय म्हणता, एनर्जी नायदर क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉयड बट वन फॉर्म ऑफ एनर्जी कॅन बी ट्रान्सफर टू द अनदर फॉर्म. बरोबर आहे, हे तुम्हाला माहिती आहे, ज्याला मराठीमध्ये आपण म्हणतो ऊर्जा अक्षयतेचा नियम. कॉन्झर्वेशन म्हणजे अक्षय राहणे, म्हणजे त्याच्यामध्ये कुठंही तुम्ही नवीन तयार काय करत नाही किंवा त्याच्यातलं काही कमी होत नाही. तसंच आहे लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अ मास. आता याचा अर्थ काय, सी फर्स्ट वन, सपोज फॉर एक्झाम्पल इफ यू कॅन कॅरीड आउट एनी केमिकल रिएक्शन अँड वी कॅन वॉन्ट टू प्रिपेअर द हायड्रोक्लोरिक ऍसिड. आपल्याला HCl तयार करायचा आहे, याला आपण म्हणतो हायड्रोक्लोरिक ऍसिड. बरोबर आहे. जर का HCl, बघा मी काय म्हणतोय, HCl गॅसियस स्टेट मध्ये असेल, म्हणजे जर का तो गॅस म्हणून असेल तर इट इज कॉल्ड ॲज हायड्रोजन क्लोराईड. नाव लक्षात येतंय का बघा, जर तो गॅसियस स्टेट मध्ये असेल ना तर त्याला म्हणायचं हायड्रोजन क्लोराईड. अँड इफ द HCl इज इन लिक्विड स्टेट म्हणजे ॲक्वियस म्हणजे लिक्विड मध्ये असेल तर मग मात्र त्याला काय म्हणायचं, तर इट इज कॉल्ड ॲज हायड्रोक्लोरिक ऍसिड. कारण HCl हे ऍसिड आहे. बरोबर आहे, त्याच्यात H+ आयन्स आहेत, आपल्याला माहिती आहे ऍसिडची डेफिनेशन झालेली आहे. म्हणजे इथं आपल्याला आता समजा HCl तयार करायचं आहे, हायड्रोक्लोरिक ऍसिड तयार करायचं आहे, तर आपण आता काय करणार, तर या HCl मध्ये कोणकोणते एलिमेंट्स आहेत, तर नंबर फर्स्ट वन इज द हायड्रोजन अँड सेकंड वन इज द क्लोरीन. म्हणजे आपण इथं काय लिहू शकतो, व्हेन यू कॅन कॅरीड आउट द रिएक्शन बिटवीन हायड्रोजन अँड क्लोरीन ॲट द टाइम व्हॉट हॅपन्स हिअर, देयर इज द फॉर्मेशन ऑफ हायड्रोजन क्लोराईड या यू कॅन से हायड्रोक्लोरिक ऍसिड. ओके, आता हायड्रोजन आणि क्लोरीन मध्ये रिएक्शन करायची तर मग मी कशी लिहिणार, आता मला HCl तयार करायचं आहे, किती H आहे, 1 H आहे. Cl किती आहे, 1 आहे, म्हणजे H+Cl ॲट दॅट टाइम देयर इज द फॉर्मेशन ऑफ HCl असं मी लिहिणार. बरोबर आहे, मला HCl तयार करायचं आहे ना, म्हणजे HCl मध्ये कोण आहे, हायड्रोजन आणि क्लोरीन आहे. अशी जर आपण केमिकल रिएक्शन लिहिली ना बाळांनो तर मग आपली ती रिएक्शन चुकते, लक्षात घ्या. अगदी सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी बोललो होतो, आठवत असेल तर बघा. म्हणून हा टॉपिक महत्वाचा आहे, सगळ्या बेसिक कन्सेप्ट तुमच्या काय करून घ्या, क्लिअर करून घ्या. आता याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे, आपण त्यावेळेस एक सेंटेन्स वापरलं होतं की दॅट वन इज नथिंग बट द एलिमेंट्स या सबस्टन्सेस विच कॅन बी इन्व्हॉल्ड इन दॅट केमिकल रिएक्शन दे मस्ट बी रिटन इन देअर मोलिक्युलर फॉर्म्युले. तुम्ही त्याचा काय लिहा, मोलिक्युलर फॉर्म्युला लिहा. HClचा मोलिक्युलर फॉर्म्युला हाच आहे हायड्रोक्लोरिक ऍसिडचा, पण हायड्रोजनचा मोलिक्युल काय येतो, तर H नाही आहे. तुम्ही फक्त H लिहिला की चुकला, लक्षात घ्या. म्हणजे इथं काय पाहिजे, H2 पाहिजे. लक्षात आलं का बघा. क्लोरीनचा मोलिक्युल काय, डायटॉमिक मोलिक्युल आहे, ॲटॉमिसिटी इज इक्वल टू 2. ॲटॉमिसिटी म्हणजे झालेला आपल्याला नंबर ऑफ ॲटम्स प्रेझेंट इन वन मोलिक्युल. म्हणजे आता रिएक्शन लिहिताना काय आलं, H2 + Cl2 गिव्स HCl. पण आता इथं हायड्रोजन किती आहेत, 2 आहेत. इकडं किती आहे, 1च आहे. इकडं क्लोरीन 2 आहेत, इकडं 1 आहे. म्हणजे आपल्याला आपण इथं काय करतो, ट्वाइस लिहितो. बॅलन्सिंग ऑफ अ केमिकल रिएक्शन म्हणजे इन अ बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन यू कॅन राईट देयर इज द आयदर द सबस्टन्स या दॅट एलिमेंट्स इन देअर मोलिक्युलर फॉर्म्युले. म्हणजे आता आपली रिएक्शन बाळांनो काय झाली, बॅलन्स झाली. इथपर्यंत आयडिया क्लिअर. आता सी फर्स्ट वन, हायड्रोजन आपण घेतला. आता जरा थोडं मोल कन्सेप्ट झालाय म्हणून डायरेक्ट बोलतो. व्हेन 1 मोल ऑफ हायड्रोजन combines with 1 mole of a chlorine, there is a formation of 2 moles of hydrogen chloride.
मी काय म्हटलं लक्षात आलं? म्हणजे हायड्रोजनचा 1 मोल आणि क्लोरीनचा 1 मोल जर एकत्र आला तर HCl ची किती मोल तयार झाले? 2 मोल्स तयार झाले. इथपर्यंत आयडिया क्लिअर बाळांनो? ओके. म्हणजे याप्रमाणे पहिल्यांदा आपल्याला केमिकल रिॲक्शन लिहिता आली पाहिजे. समजून घ्या. आता समजून चला, मला आणखीन एक केमिकल रिॲक्शन लिहायचे. काय तयार करायचं आहे? तर आय वॉन्ट टू प्रिपेअर सोडियम क्लोराईड, NaCl मला तयार करायचं आहे. बरोबर आहे? मग सोडियम क्लोराइड मध्ये कोण कोण आहे? तर देर इज द इन्व्हॉल्वमेंट ऑफ सोडियम अँड सेकंड वन इज नथिंग बट द क्लोरीन. म्हणजे मी काय लिहिणार? Na प्लस Cl गिव्स NaCl. बरोबर? NaCl चा म्हणजे सोडियम क्लोराइडचा मॉलिक्यूल NaCl आहे हे मला माहिती आहे. सोडियमचा मॉलिक्यूल पण Na हे माहिती आहे. पण क्लोरीनचा मॉलिक्यूल Cl आहे का? नाही. व्हॉट इज द मॉलिक्यूल फॉर क्लोरीन? इट इज नथिंग बट द Cl2. म्हणजे रिॲक्शन लिहिताना कशी आली पाहिजे? तर Na प्लस Cl2 गिव्स NaCl. लक्षात येतंय का बघा? ओके. आता ही रिॲक्शन मिली, हा सोडियमचा मॉलिक्यूल आहे, हा क्लोरीनचा आहे, NaClचा आहे. पण रिॲक्शन बॅलन्स आहे का माझी? नाहीये. का? तर इथं एक सोडियम आहे, इकडं एक सोडियम आहे. इकडची साइड आपण रिॲक्टंट म्हणतो, राईट हँडला प्रॉडक्ट साइड म्हणतो. रिॲक्टंट साइडला आपल्याकडे 2 क्लोरीन आहेत, इथं मात्र प्रॉडक्ट साइडला एकच क्लोरीन आहे. म्हणून मी असं लिहू का रे मग? NaCl2. असं जर लिहिलं तर रिॲक्शन बॅलन्स होते. पण सोडियम क्लोराइडचा मॉलिक्यूल चुकला माझा. सोडियम क्लोराइडचा मॉलिक्यूल बाळांनो काय? NaCl आहे. म्हणजे इथं मला 2 लिहून नाही चालणार. लक्षात घ्या. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, आपण समजून घ्या. मग इथं जर 2 Cl आहे तर मी इथं काय करणार? टॉईस करणार. म्हणजे 2 Cl झाले. हे 2 Cl होताना सोडियम पण 2 झाले. म्हणजे मला इथं काय लिहावं लागेल? टॉईस लिहावं लागेल. म्हणजे when you can write a balanced chemical equation for this NaCl sodium chloride, there is the 2 moles of sodium. मी काय म्हणतो लक्षात येतंय का बघा? 2 moles of sodium combine with 1 mole of chlorine to produce 2 moles of NaCl. म्हणजे असं कधी मनात नाही आणायचं मगाशी इथं 1 होता, इथं 1 होता, 1 + 1 इज इक्वल टू 2. तसं येत नाही. हे बॅलन्सिंग मध्ये योगायोगानं आलंय. पण इथं मात्र काय झालं? 2 + 1, इथं म्हणाल 3 पाहिजे, 3 येत नाही. बॅलन्सिंग मध्ये बाळांनो 2 मोल्स ऑफ सोडियम प्लस 1 मोल ऑफ क्लोरीन, ऍट दॅट टाइम देर इज द फॉर्मेशन ऑफ 2 मोल्स ऑफ सोडियम क्लोराइड. इथपर्यंत आयडिया लक्षात येते? म्हणजे याप्रमाणे तुम्हाला ते समजलं पाहिजे. ओके. आणखीन एक रिएक्शन आपण घेऊया. समजून चला. फॉर एक्झाम्पल, when you can want to reaction between nitrogen and hydrogen, N2 plus H2 केलं, नायट्रोजन प्लस हायड्रोजन केलं तर काय तयार होतं? तर when the nitrogen can be combined with hydrogen, at that time there is the formation of ammonia, NH3 तयार होतं. लक्षात घ्या. N2 plus H2 केलं तर तयार काय होतं? NH3, अमोनिया तयार होतं. बरोबर आहे? आता रिॲक्शन, नायट्रोजनचा मॉलिक्यूल N2 बरोबर आहे, हायड्रोजनचा H2 बरोबर आहे, अमोनियाचा NH3 बरोबर आहे. मग रिॲक्शन बॅलन्स आहे का? नाहीये. इथं किती आहेत नायट्रोजन? 2 ऍटम्स आहेत. प्रॉडक्ट साइडला एकच आहे. म्हणजे इथं आपल्याला काय करायला लागेल? टॉईस NH3. लक्षात आलं का बघा? म्हणजे नायट्रोजन बॅलन्स झाले. पण नायट्रोजन बॅलन्स करताना हायड्रोजन किती झाले? हे 3 आणि मल्टिप्लाइड बाय 2 म्हणजे 6 झाले. आपल्याकडे इथं 2च आहेत. म्हणजे इथं काय लिहावं लागेल? थ्राईस लिहावं लागेल. म्हणजे when you can write the reaction between nitrogen and hydrogen, 1 mole of nitrogen combines with 3 moles of hydrogen to produce 2 moles of ammonia. हे एकदा जजमेंट लक्षात आलं ना तर पुढचे लॉ खूप सोपे आहेत बाळांनो. ओके. आता मी इकडे येतो. लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास. व्हॉट इज द स्टेटमेंट फॉर दिस लॉ? सी फर्स्ट वन व्हेरी सिंपल इज देअर. आता हायड्रोजन आहे. तुम्हाला ॲटॉमिक मासेस याच्या अगोदर मी दिलेले आहेत. एका हायड्रोजनचा मास किती असतं? 1. आठवतंय का बघा? म्हणजे मी लिहिणार नाही आता. आता तुम्हाला माहिती पाहिजे आपल्याकडे हायड्रोजनचे किती ॲटम्स आहेत? 2. म्हणजे एका ॲटमचं 1 असेल तर 2 हायड्रोजनचं झालं 2. म्हणजे आपण त्याला युनिट देऊया माहितीसाठी. when you can consider the 1 mole of hydrogen is equal to 2 grams of hydrogen and it is nothing but the molar mass of hydrogen. लक्षात आलं का बघा? म्हणजे एका हायड्रोजनचं लिहून ठेवतो तरी पण 1 आहे. एका क्लोरीनचं मास किती असतं? 35.5. एका क्लोरीनचं ॲटॉमिक मास. मोलार मास आपल्याला घ्यायचं आहे. इथं किती क्लोरीन आहे? 2. म्हणजे 35.5 मल्टिप्लाइड बाय 2 किती येणार? 71 युनिट. आपल्या माहितीसाठी देऊया ग्रॅम. म्हणजे मी आता असं म्हणेन की 2 ग्रॅम ऑफ हायड्रोजन कंबाइन्स विथ 71 ग्रॅम ऑफ क्लोरीन. कळलं का बघा? बरोबर बाळांनो. आता नंबर नेक्स्ट वन. ओके. आता HCl आहे.
HCl जर घेतला तर एका हायड्रोजनचं एका सीएलचं 35.5 म्हणजे HCl इथं किती येणार 1 प्लस 35.5 हे झालं HClचं. असे किती मिळाले 2 म्हणजे 2 मल्टिप्लाइड बाय 1 प्लस 35.5. मग 1 प्लस 35.5 आता इथंच ऍडजस्ट करतो म्हणजेच किती आलं रे तर दॅट इज इक्वल टू 36.5. म्हणजे जर HCl चा 1 मोल घेतला HCl तर हा 1 प्लस 35.5 इज इक्वल टू किती आलं 36.5. बरोबर. म्हणजे when you can consider here the 2 moles of HCl are formed in this reaction. आपण याला काय देऊया तर ग्रॅम्स. आता लक्षात येतंय का बघा. आता बाळांनो बघा जर का आपण हे 2 ग्रॅम घेतलं याचा आहे 71 ग्रॅम. या दोघांची जर ऍडिशन केली बरोबर या दोघांची तर रिएक्टंटचं मास किती आलं रे तर 73 ग्रॅम आलं. बरोबर आहे. मी मासची ऍडिशन केली लक्षात घ्या नंबर ऑफ मोल्सची करत नाहीये बाळांनो. मासची मी ऍडिशन केली तर 73 आलं. इकडं जर मी केलं 2 मल्टिप्लाइड बाय 36.5 तर याचं सुद्धा मास किती आलं तर 73 ग्रॅम आलं. म्हणजे when you can carry out a chemical reaction what I say in that chemical reaction the total mass of product is equal to total mass of reactant. जेवढं मास ऑफ रिएक्टंट टोटल मास ऑफ रिएक्टंट माझं उलट झालं इन दिस रिएक्शन द टोटल मास ऑफ रिएक्टंट इज इक्वल टू टोटल मास ऑफ अ प्रॉडक्ट. म्हणजे रिएक्टंटचं जेवढं मास आहे तेवढंच मास कोणाचं मिळालं प्रॉडक्टचं मिळालं. याला म्हणायचं लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अ मास. म्हणजे इथं मास एक्स्ट्रा जास्त झालं नाही किंवा कुठं कमी झालं नाही. म्हणजेच काय तर when you can consider the statement for the law of conservation of mass it is stated as the total mass of reactants. okay, total mass of reactants is equal to लक्षात येतंय का बघा टोटल मास ऑफ प्रोडक्ट्स. संपलं बाळांनो. हे कशाचं स्टेटमेंट आलं तर लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अ मास. हे स्टेटमेंट तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. संपलं का. म्हणजे लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास इज स्टेटेड ॲज टोटल मास ऑफ रिएक्टंट इज इक्वल टू टोटल मास ऑफ प्रोडक्ट्स. दॅट इज कॉल्ड एज द लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास. किंवा जसं लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी घेतो आपण मासच्या ऐवजी एनर्जी. मगाशी बोललो आपण काय स्टेटमेंट घेतो एनर्जीला एनर्जी नायदर क्रिएटेड नॉर डेस्ट्रॉइड. तसंच जर समजून चला आपल्याला लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास घ्यायचं आहे तर त्याचं दुसरं स्टेटमेंट काय येईल तर साधं एनर्जी ऐवजी मास घ्या. मास नायदर क्रिएटेड ओके नायदर क्रिएटेड नॉर डेस्ट्रॉइड. फक्त एवढं म्हणू नका की मास ऑफ वन एलिमेंट कॅन बी ट्रान्सफर टू द अनदर मास जसं एनर्जीचं म्हणतो. काही गरज नाहीये. म्हणजे मास नायदर क्रिएटेड नॉर डेस्ट्रॉइड दॅट इज ऑल्सो स्टेटमेंट फॉर द लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास. म्हणजेच थोडक्यात मास ऑफ रिएक्टंट सगळ्यात सोपं आपलं हे वाटतंय मला मास ऑफ रिएक्टंट इज इक्वल टू मास ऑफ प्रॉडक्ट. याला काय म्हणायचं लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अ मास. एवढं 2 स्टेटमेंट व्यवस्थित लिहून ठेवा आणि मग तुम्हाला कदाचित परीक्षेत प्रश्न येईल 2 मार्काला. स्टेट अँड एक्सप्लेन लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास. स्टेटमेंट 1 मार्काला आणि हे बाकीचं तुम्ही एक रिएक्शन लिहायची त्याचे मासेस लिहायचे ते दाखवायचं त्याला 1 मार्क्स असणार आहे. म्हणजे हे एक्सप्लेनेशन झालं हे स्टेटमेंट झालं बाळांनो. स्टेटमेंट व्यवस्थित लिहून घेतलं ओके. सी फर्स्ट वन. आता पाहिजे तर आपण इकडं घेऊया. आता समजून चला इकडं बसतंय का बरोबर बघूया. सोडियम अँड क्लोरीन रिॲक्ट्स विथ इच अदर टू प्रोड्यूस सोडियम क्लोराइड. एका सोडियमचं मास किती असतं तर दॅट इज द 23. आठवतंय का बघा. एका क्लोरीनचं मास किती असतं 35.5 असतं. बरोबर आहे. आता सोडियम किती आहेत आपल्याकडं 2 आहेत. एकाचं 23 आहे म्हणजे 2 सोडियमचं किती झालं तर 46 ग्रॅम झालं. बरोबर. क्लोरीन आता झालं आपलं 71 ग्रॅम झालं टोटल मास. आता NaCl घेतलं. आता या दोघांची ऍडिशन केली तर किती येत आहे तर 58.5. बरोबर. म्हणजे इथं काय येईल 2 मल्टिप्लाइड बाय 58.5 ग्रॅम. डायरेक्ट लिहिलं मी चालतंय. इथं सांगितलं आता इकडं आलं. लक्षात येतंय का बघा. आता नंबर नेक्स्ट वन. या दोघांची आपण ऍडिशन करूया. किती येईल रे बाळांनो 7 आणि 7 + 4 इकडं 107 म्हणजे 117.
लक्षात आलं? 117 ग्रॅम हे कोणाचं मास आलं? तर टोटल मास ऑफ रिॲक्टंट आलं. आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर किती येईल? अगेन इट कॅन बी फॉर्म्स 117 ग्रॅम. म्हणजे टोटल मास ऑफ रिॲक्टंट इज इक्वल टू टोटल मास ऑफ अ प्रॉडक्ट ऍट दॅट टाइम. इट इज कॉल्ड एज द लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अ मास. म्हणजे तुम्ही एखादी रिॲक्शन घेतली ना बाळांनो, आणि एका वाक्यात सांगू, जर तुम्ही रिॲक्शन बॅलन्स करताय तर टोटल मास ऑफ रिॲक्टंट इज इक्वल टू काय असणार आहे? टोटल मास ऑफ प्रॉडक्ट्स असणार आहे. म्हणजे याप्रमाणे तुम्हाला या लॉची व्हॅलिडिटी सांगता आली पाहिजे. लक्षात येतंय का? बघा समजून चला. फॉर एक्झाम्पल आणखीन एक एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे, बघूया ते पण बरोबर आहे का? नायट्रोजन अँड हायड्रोजन, यू नो व्हेरी वेल, द ॲटॉमिक मास फॉर नायट्रोजन इज द 14 अँड हायड्रोजन इज नथिंग बट द 1. बरोबर. आता नायट्रोजन, एका नायट्रोजनचं 14 आहे, 2 नायट्रोजन आहेत, म्हणजे किती आलं? 28 ग्रॅम आलं. लक्षात आलं? एका हायड्रोजनचं 1 आहे, टोटल किती हायड्रोजन आहेत? 6, म्हणजे याचं टोटल मास आलं 6 ग्रॅम आलं. म्हणजे 28 ग्रॅम नायट्रोजन कंबाइन्स विथ 6 ग्रॅम हायड्रोजन. बरोबर. ॲट दॅट टाइम व्हॉट हॅपन्स हियर? आता अमोनिया, एका नायट्रोजनचं 14 आहे, 3 हायड्रोजन आहेत, म्हणजे 3 आलं. 14 प्लस 3 17, म्हणजे याचं मास आलं 2 मल्टिप्लाइड बाय 17 ग्रॅम. बरोबर बाळांनो. आता टोटल मास ऑफ रिॲक्टंट किती आलं? 28 प्लस 6 इज इक्वल टू 34 ग्रॅम. बरोबर. आणि 2 मल्टिप्लाइड बाय 17 अगेन इट इज 34 ग्रॅम. दॅट वन इज नथिंग बट द मास ऑफ रिॲक्टंट इज इक्वल टू मास ऑफ प्रॉडक्ट्स. So that is called as the law of conservation of a mass. म्हणजे तुम्हाला 11 साठी काय लक्षात ठेवायचं आहे? The statement of that law. What is the first law? Law of conservation of a mass. It is stated as the total in a chemical reaction, the total mass of reactant is equal to total mass of products. And these are the examples. इथपर्यंत आयडिया क्लिअर? आता हे झालं तुमचं 11 सायन्स थेअरीसाठी. लक्षात घ्या. आता जर का मला थोडं सीईटी साठी विचार करायचा आहे तर मग मी काय करू? सी फर्स्ट वन. ओके. आता सीईटीला मला कशी गंमत येते बघा. तुम्हाला एवढं वाटतं खूप सोपं आहे, काय अवघड नाहीये, पण सोपं आहे नाही असं नाहीये. पण त्याच्यामध्ये आता कशी गंमत येईल सांगतो मला. समजून चला. फॉर एक्झाम्पल आता मी असं म्हटलं, व्हेन यू कॅन कॅरीड आउट द रिॲक्शन बिटवीन हायड्रोजन अँड क्लोरीन, व्हॉट आय से. ओके. ॲट द टाइम व्हॉट हॅपन्स हियर? देयर इज द फॉर्मेशन ऑफ ट्वाइस HCl. आता लक्ष देतंय का बघा बाळांनो? व्यवस्थित बघा. आता मी तुम्हाला असं म्हटलं, व्हॉट आय से, फेन. बघा सीईटी साठी कसं येईल? फेन 5 ग्रॅम हायड्रोजन रिॲक्ट्स विथ 71 ग्रॅम क्लोरीन, देन हाऊ मेनी ग्रॅम्स ऑफ HCl इज प्रोड्युस्ड. ओके. बघा मी काय म्हटलं? 5 ग्रॅम हायड्रोजन reacts with 71 ग्रॅम ऑफ क्लोरीन, then what is the mass of products or what is the mass of HCl can be produced in this reaction. तुम्हाला माहिती आहे लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास काय सांगतो? तर टोटल मास ऑफ रिॲक्टंट इज इक्वल टू टोटल मास ऑफ प्रॉडक्ट्स. म्हणजे तुम्ही फटकन काय लिहिणार? तर टोटल मास ऑफ रिॲक्टंट किती आलं? तर 5 प्लस 71 दॅट इज इक्वल टू 76 ग्रॅम. म्हणजे साहजिकच इथं सुद्धा किती येईल? 76 ग्रॅम. बरोबर आहे. आणि हे जर तुम्ही लिहिलं ना तर बाळांनो आपण चुकलो. बघा मी काय म्हणलं, म्हणजे सीईटीशी रिलेटेड कसं असतं हे आपल्याला क्लिअर करायचं आहे. आता इकडं लक्ष द्या. का चुकलं आपलं असं? तर याचं कारण साधं आणि सिंपल आहे. सी फर्स्ट वन. आपल्याला एक माहिती आहे. सी हियर, जरा थोडीसं तेच एक्झाम्पल पहिलं घेतलंय, जरा लक्षात घे. मी पुसून टाकलं, आता परत लिहितोय. मला जर HCl तयार करायचं आहे तर मला माहिती आहे HCl चं मोलार मास किती येणार आहे? 1 प्लस 35.5 म्हणजे किती आलं? 36.5. किती मोल तयार झाले? 2 मोल तयार झाले. बरोबर आहे. रिॲक्शन तर माझी बॅलन्स आहे. म्हणजे इथं तयार होणार HCl हे किती असणार? तर 73 ग्रॅमच असणार आहे, 76 नसणार आहे. मग तुम्ही म्हणाल की सर इथं 73 पण या दोघांची ऍडिशन तर 76 येते. मग लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास कसा आला की मास ऑफ रिॲक्टंट, टोटल मास ऑफ रिॲक्टंट इज इक्वल टू टोटल मास ऑफ प्रॉडक्ट. चुकतोय काहीतरी. का चुकलं? सी फर्स्ट वन. आता इथं मोल कन्सेप्ट लक्षात घ्या. In this balanced chemical equation, you can write here 1 mole of hydrogen reacts with 1 mole of a chlorine. There is the formation of 2 moles of hydrogen chloride. बघा मी काय म्हणतोय, म्हणजे ज्या वेळेस तुम्ही क्लोरीनचा 1 मोल घ्याल, आता जरा थोडंसं लक्ष देतंय का बघा. 1 मोल ऑफ क्लोरीन इज इक्वल टू 71 ग्रॅम बिकॉज द क्लोरीन कॅन बी हॅव्हिंग द मोलार मास 71. बरोबर आहे माझं?
मी फटकन बोललो, लक्षात आलं. काल नेक्स्ट लास्ट व्हिडिओमध्ये आपण इथं लिहिलं होतं 1 मोल इज इक्वल टू किती मोल इक्वल्स 1 मोल इज इक्वल टू व्हॉल्यूम ॲट एसटीपी, 1 मोल इज इक्वल टू मोलार मास ॲट मोलार मास इन ग्रॅम्स. आठवतंय का बघा. म्हणजे क्लोरीनचं मोलार मास घेतलं बाळांनो तर 71 ग्रॅम आहे. म्हणजे किती मोल आहे? 1 मोल आहे. हायड्रोजनचं मोलार मास मी जर का घेतलं, मी इथं लिहितो पाहिजे तर 71 ग्रॅम क्लोरीनचं आलं. हायड्रोजनचं घेतलं तर मोलार मास किती आहे रे? तर 2 ग्रॅम आहे. 1 मोल आहे ना, 2 ग्रॅम आहे. देताना तुम्हाला दिलंय 5 ग्रॅम, लक्षात घ्या. देताना 5 ग्रॅम दिलंय, पण ऍक्च्युली जर मी क्लोरीन 71 ग्रॅम घेतला तर मात्र मला हायड्रोजन किती ग्रॅम लागणार? तर फक्त 2 ग्रॅम लागणार आहे. मी काय म्हटलं लक्षात आलं का बघा. म्हणजे समजून चाला. फॉर एक्झाम्पल, मला ज्यावेळेस घरी आपल्याला आपण चहा बनवतो का नाही, लक्षात येत आहे. समजा मला 4 कप चहा बनवायचा आहे. माझ्याकडे 1 किलो साखर आहे. मग 1 किलो साखर आहे म्हणून मी 1 किलो साखर 4 कपासाठी नाही ना वापरत. मला जेवढी लागेल 2-3 चमचे काय असेल तेवढीच वापरणार ना मी, लक्षात आलं. म्हणजे माझ्याकडे भरपूर अमाऊंट आहे याची. 5 ग्रॅम भरपूर आहे, पण मला 71 ग्रॅमला 5 ग्रॅम नाही लागणार. 71 ग्रॅम क्लोरीन घेतला तर लागणार किती? फक्त 2 ग्रॅम हायड्रोजन लागणार, लक्षात घ्या. म्हणजे when you can write a chemical reaction at that time the 71 gram of a chlorine can be reacts with only 2 grams of hydrogen. What I say. मग आता क्लिअर कट आलं. 2 ग्रॅम प्लस 71 ग्रॅम किती आलं? उत्तर बघा बरं तुमचं 73 ग्रॅम. मग तुमच्या मनात प्रश्न येईल की सर 5 ग्रॅम घेतले, बाकीचं काय होईल? तर आता लक्षात घ्या बाळांनो, when these 71 gram of chlorine reacts with only 2 gram of hydrogen out of this 5 gram, that is nothing but the 3 gram of hydrogen remains as it is. It does not reacts. म्हणजे खरं तुम्हाला जर का तसा विचार केला ना तर सीईटीच्या दृष्टीनं तुम्हाला प्रॉडक्ट काय मिळतील? तर HCl चे 2 मोल्स मिळतील आणि याच्या बरोबर लक्षात घ्या राहिलेला याच्यातला 3 ग्रॅम हायड्रोजन जसाच्या तसा शिल्लक राहील. दिस वन इज कॉल्ड एज द प्रॉडक्ट मिक्सचर. ते इथं लिहायची गरज नाही, लक्षात घ्या. कारण रिएक्शन इथं आली ना बाळांनो. हे तुम्हाला खाली दिलेलं आहे की when 5 ग्रॅम ऑफ हायड्रोजन रिएक्ट्स विथ 71 ग्रॅम ऑफ क्लोरीन, व्हॉट इज द मास ऑफ HCl इज ऑब्टेन. तर मग मात्र मास ऑफ HCl विचारलं तर तुमचं ऑप्शन 73 ग्रॅम असेल. व्हॉट इज द प्रोडक्शन मिक्सचर विचारलं तर 73 ग्रॅम ऑफ HCl अँड 3 ग्रॅम ऑफ हायड्रोजन. दिस इज द प्रोडक्शन मिक्सचर. म्हणजे इथं जो हायड्रोजन आहे हा शिल्लक राहिला, हा जास्तीचा आहे बाळांनो. तुमचं क्लोरीन आहे ते कमी होतं, ते सगळं कंझ्युम झालं. क्लोरीन सगळं संपलं, हायड्रोजन शिल्लक राहिला. आता लक्षात आलं. म्हणजे जर आता इथंच लक्षात घ्या, आणखीन समजून चला. फॉर एक्झाम्पल असं होत असेल की एखादा सबस्टन्स किंवा एखादा एलिमेंट पूर्णपणे कंझ्युम होतोय, त्या रिएक्शन मध्ये संपून जातोय, तर मात्र त्या रिएक्टंटला म्हणायचं लिमिटिंग रिएक्टंट. व्हॉट आय से हियर, दॅट वन इज कॉल्ड ॲज limiting reactant. What is the limiting reactant? Limiting reactant is defined as the reactant which is totally consumed in a chemical reaction. Limiting reactant is defined as the reactant which is totally consumed in a chemical reaction. लक्षात आलं बाळांनो. म्हणजे तो पूर्णपणे वापरला गेला, लक्षात घ्या. आणि इथं 5 ग्रॅम दिलं होतं, म्हणजे याच्यातला फक्त 2 ग्रॅम वापरला, बरोबर. राहिलेला 3 ग्रॅम शिल्लक राहिला. म्हणजे हा जास्तीचा प्रमाणात होता, भरपूर होता. त्यालाच आपण इंग्लिश मध्ये म्हणतो तो एक्सेस होता. म्हणून या रिएक्टंटला म्हणायचं एक्सेस रिएक्टंट. लक्षात घ्या. व्हॉट इज द एक्सेस रिएक्टंट? It is a reactant which remains behind after completion of chemical reaction. केमिकल रिएक्शन पूर्ण झाल्यानंतर त्याच्यातला थोडासा जर का शिल्लक राहत असेल तर त्या रिएक्टंटला काय म्हणायचं? एक्सेस रिएक्टंट म्हणायचं. काही टर्म्स अशा आहेत, मी परत एकदा सांगतो की तुम्हाला मी पुस्तकात दिलेल्या नाहीयेत, पण मी का सांगतोय तर ह्या सगळ्या एक्स्ट्रा टर्म्स आपल्याला माहिती पाहिजेत. आता हे जे मी घेतोय हे तुम्हाला पुस्तकात नाहीये, पण सीईटी साठी महत्वाचं आहे बाळांनो. तर त्याच्याशी रिलेटेड तिथल्या तिथं क्लिअर करा. म्हणजेच तुम्हाला एक्सेस रिएक्टंट म्हणजे काय, लिमिटिंग रिएक्टंट म्हणजे काय हे पण कळलं. आणि असं जर का एखादा क्वेश्चन आला तर तो पण समजतोय आपल्याला. लक्षात येतंय का बघा. साधं एक्झाम्पल आणखीन एक देतो. Suppose for example, what I say here, when you can consider here the reaction between what I say nitrogen and hydrogen carried out at that time, there is the formation of ammonia. झालेली रिएक्शन आहे. आता बरोबर आहे, इथपर्यंत आयडिया क्लिअर बाळांनो.
आता समजून घ्या. समजून चला, मी जरा असं म्हटलं बघा, लक्षात घ्या की बाबा काय केलं मी, 50 ग्रॅम नायट्रोजन घेतला आणि 50 ग्रॅम हायड्रोजन घेतला. देन व्हॉट इज द मास ऑफ अमोनिया कॅन बी प्रोड्यूस इन दिस रिएक्शन. मला अमोनिया किती ग्रॅम तयार होईल. लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास म्हटलं की फटकन कधी बोलायचं नाही. लक्षात घ्या, आपण सीईटी साठी बोलतोय की तुम्ही म्हणाल 50 ग्रॅम प्लस 50 ग्रॅम इथं किती मिळेल, तर 100 ग्रॅम. सॉरी, ज्या वेळेस तुम्हाला इथं टोटल मास ऑफ रिएक्टंट इज इक्वल टू टोटल मास ऑफ प्रॉडक्ट कधी येतं, तर 1 मोल ऑफ नायट्रोजन रिएक्ट्स विथ 3 मोल्स ऑफ हायड्रोजन, देयर इज द फॉर्मेशन ऑफ ओनली 2 मोल्स ऑफ अमोनिया. ॲट दॅट टाइम टोटल मास ऑफ रिएक्टंट इज इक्वल टू टोटल मास ऑफ प्रॉडक्ट. दॅट इज कॉल्ड द लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास. बरोबर आहे माझं. पण आता इथं लक्षात घ्या, आपल्याला हे दोन गोष्टी दिलेल्या आहेत. 50 ग्रॅम नायट्रोजन कंबाइन्स विथ 50 ग्रॅम हायड्रोजन, देन व्हॉट इज द मास ऑफ अमोनिया प्रोड्यूस. आता आपल्या लक्षात घ्या, समजून चला. पहिल्यांदा आपण काय करणार, रिएक्शन लिहूया. परत एकदा लिहितो मी इथं, N2 प्लस थ्राईस H2 गिव्स ट्वाईस NH3. म्हणजे N2 म्हणजे किती, 1 मोल नायट्रोजन मगाशी झालेला आहे. डायरेक्टली लिहितो 28 ग्रॅम. At that time, how many grams of hydrogen? 6 gram hydrogen can be required. Then how many grams of ammonia can be produced? Directly तो 2 multiplied by 17, 34. म्हणजे इथं टोटल मास ऑफ रिएक्टंट इज इक्वल टू बाळांनो काय आलं, टोटल मास ऑफ प्रॉडक्ट आलं. लक्षात आलं, इथपर्यंत आयडिया क्लिअर. आता आपल्याला 28 ग्रॅमच्या ऐवजी किती दिले, 50 ग्रॅम. 6 ग्रॅमच्या ऐवजी किती दिलंय, सॉरी 50 ग्रॅम आपल्याला हे विचारलेलं आहे. ओके, आता सी फर्स्ट वन, जरा थोडंसं लक्ष द्या. जर का मी असं केलं असतं, जरा व्यवस्थित लक्ष द्या, मी आता काही जास्त हे करत बसत नाही. 1 मोल नायट्रोजन म्हणजे 28 ग्रॅम घेतला असता तर मला 6 ग्रॅम हायड्रोजन लागला असता. 28च्या मी डबल केलं असतं तर 56 ग्रॅम नायट्रोजन घेतला असता. मी सीईटी घेतोय, मला बाकी काय माहित नाही. लक्ष देताय का बघा. हायड्रोजन मला किती लागला असता रे, तर 12 ग्रॅम लागला असता. बरोबर आहे. जर का मी 2 मोल्स घेतले असते, याच्याऐवजी डबल घेतलं असतं. बरोबर, म्हणजे 28च्या ऐवजी 56, तर 6 ग्रॅमच्या ऐवजी 12 लागला असतं. इथं किती तयार झालं असतं रे, तर 68 ग्रॅम तयार झालं असतं. एक साधी गोष्ट आता तुम्ही विचार करा, 56 ग्रॅम जर का मी इथं घेतलं असतं, कन्सिडर करा 56 ग्रॅम, सोपं करतो इथं, लक्षात आलं. 56 ग्रॅम नायट्रोजन घेतलं असतं तर मला 50 ग्रॅम हायड्रोजन नसता लागला. किती लागला असता, ओनली 12 ग्रॅम लागला असता. आता डोक्यात आलं का बघा. म्हणजे 56 ग्रॅम ऑफ नायट्रोजन, आता आपण असं जरा चेंज करूया, थोडं सोपं करूया. 56 ग्रॅम ऑफ नायट्रोजन कंबाइन्स विथ 56 ग्रॅम ऑफ नायट्रोजन कंबाइन्स विथ 50 ग्रॅम ऑफ हायड्रोजन. असं करूया. मी मगाशी 50 घेतलं होतं, मग परत इथं नंबर ऑफ मोल्स काढायला लागतील, परत आणखीन कॅल्क्युलेशन वाढेल. सोपं केलं मी. म्हणजे इथं 50च्या ऐवजी 12 लागेल, म्हणजे इथं तुम्हाला किती मिळणार, 68 ग्रॅम ऑफ अमोनिया. आता 50 ग्रॅम मधलं 12 ग्रॅम वापरलंय, बरोबर आहे. सॉरी, म्हणजे किती शिल्लक राहिलं, 38. म्हणजे 38 ग्रॅम हायड्रोजन तसा शिल्लक राहिला. हा लिहायची गरज नाहीये, लक्षात घ्या बाळांनो, लिहायची गरज नाही. आपल्याला माहिती पाहिजे. म्हणजे हायड्रोजन इथं जास्त आहे तर हायड्रोजन झाला एक्सेस रिएक्टंट, आणि नायट्रोजन कंप्लीट वापरला तर त्याला म्हणायचं लिमिटिंग रिएक्टंट. आता लक्षात आलं. म्हणजे तुम्हाला एखादी केमिकल रिएक्शन देऊन विच वन इज द लिमिटिंग रिएक्टंट, विच वन इज द एक्सेस रिएक्टंट ते पण विचारतील. असं काय नाही हायड्रोजन कायम एक्सेस असतो, मागाशी पण होता आणि आता पण होता, असं काही नाहीये. आपल्या माहितीसाठी आणायचं एक्झाम्पल मध्ये आलं म्हणून लक्षात घ्या. म्हणजे बाळांनो आपल्याला याप्रमाणे माहिती पाहिजे. किंवा मी असाही प्रश्न विचारू शकतो, आता जर थोडं लक्षात येतंय का बघा. सपोज फॉर एक्झाम्पल मी असाही प्रश्न विचारीन की इन द रिएक्शन बिटवीन नायट्रोजन अँड हायड्रोजन व्हॉट आय से देयर इज द फॉर्मेशन ऑफ अमोनिया. ओके, इफ व्हॉट आय से, आता थोडं लक्ष द्या. इफ 3 ग्रॅम ऑफ हायड्रोजन रिएक्ट्स विथ हाऊ मेनी ग्रॅम ऑफ नायट्रोजन, असं पण विचारतील आपल्याला. बघा मी काय म्हणतोय, 3 ग्रॅम ऑफ हायड्रोजन रिएक्ट्स विथ हाऊ मेनी ग्रॅम ऑफ नायट्रोजन, कसं कॅल्क्युलेट करणार, मला पटकन आलं पाहिजे. जर 6 ग्रॅम हायड्रोजन आहे तर नायट्रोजन किती लागला, 28 ग्रॅम लागला. 6 ग्रॅमला 28 आहे, 3 ग्रॅमला किती लागणार, संपलं ना काम. दॅट इज द 14 ग्रॅम ऑफ नायट्रोजन कॅन बी रिक्वायर्ड टू प्रोड्यूस अमोनिया. याप्रमाणेही आपल्याला MCQ विचारले जाऊ शकतात. म्हणजे आपल्याला लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास आपल्या 11वीला काय आहे,
तर फक्त एवढा आहे की टोटल मास ऑफ रिएक्टंट इज इक्वल टू टोटल मास ऑफ प्रॉडक्ट्स. लक्षात घ्या. पण सीईटीशी रिलेटेड त्याची खूप खूप महत्वाची एक्झाम्पल्स आहेत. त्याप्रमाणे छोटीशी म्हणजे अगदी मी तुम्हाला जास्त नाही पण थोडीशी आयडिया देण्याचा प्रयत्न केलाय. त्याच्यातच लिमिटिंग रिएक्टंट कोण आणि एक्सेस रिएक्टंट कोण हेही जरा शोधायचा प्रयत्न करा बाळांनो, म्हणजे आपल्या लक्षात येईल. आणि तुम्हाला मी एक खरं सांगू, अभ्यास करत असताना खरं एक लक्षात घ्या, आपण सेल्फ स्टडी म्हणतो. काय करायचं रे, तर तुमचं तुम्ही करा ना, समजून चला ही रिएक्शन घ्या. लक्षात येतंय का बघा. ओके. आणि मी असं म्हणतो 10 ग्रॅम ऑफ नायट्रोजन 10 ग्रॅम ऑफ हायड्रोजन, व्हॉट इज द मास ऑफ अमोनिया प्रोड्यूस. विचारा ना स्वतःला. 100 ग्रॅम ऑफ नायट्रोजन अँड 10 ग्रॅम ऑफ हायड्रोजन, व्हॉट इज द मास ऑफ अमोनिया प्रोड्यूस. करा कॅल्क्युलेशन, तुमचं तुम्ही घ्या ना. समजून चला फॉर एक्झाम्पल 2 ग्रॅम ऑफ हायड्रोजन रिॲक्ट्स विथ हाऊ मेनी ग्रॅम ऑफ नायट्रोजन. किंवा समजून चला फॉर एक्झाम्पल आय वॉन्ट टू प्रोड्यूस ओनली 6.8 ग्रॅम ऑफ अमोनिया. मला एवढाच तयार करायचा आहे. देन व्हॉट इज द मास ऑफ नायट्रोजन अँड व्हॉट इज द मास ऑफ हायड्रोजन कॅन बी रिक्वायर्ड. न्यूमेरिकल खरं सांगतो खूप आपल्याला अशी तयार करता येतात. फक्त आपला तो बेसिक कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. लक्षात आलं बाळांनो. म्हणजे आज फक्त इथं आपला एकच लॉ झाला अँड दॅट वन इज नथिंग बट द लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अ मास. इथपर्यंत आयडिया क्लिअर. माझी अपेक्षा अशी आहे की समजलं असेल. आता पुढचा लॉ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊया. ओके. थँक्यू व्हेरी मच.